गेल्या 41 वर्षापूर्वी नेरा देवधरच्या या धरणाची सुरुवात झाली आणि 41 वर्षापासून आज तागायत या शेतशिवारामध्ये पाणी आलं नाही। 30 वर्षापूर्वी धरण बांधलं, परंतु याला कॅनॉलच नाहीत आणि मग केवळ 2600-2700 कोटी रुपयाचा हा विषय असताना इतर गोशीखुर्दसारख्या धरणाला तुम्ही 32,000 कोटी रुपये एका वर्षाला देता आणि आम्हाला 2500-2600 कोटी रुपये देत नाही। यासाठी ही लढाई आम्ही पुकारलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि 10 वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम या माळशिरस तालुक्यामध्ये केलेलं नाही। म्हणून आम्ही या शिंगोर्णीपासून शंभू महादेवाच्या दिशेनं शिखर शिंगणापूरला ही 100 किलोमीटरची यात्रा आहे। 6 दिवस मुक्काम आहेत। दररोज 15 ते 20 किलोमीटर ही यात्रा चालणार आहे आणि सरकारला आम्ही 3 प्रश्न केलेले आहेत की या उरलेल्या 16 गावांचा समावेश 15 दिवसामध्ये करावा। 100 दिवसामध्ये या शिंगोर्णीपर्यंतचं टेंडर माळशिरस तालुक्यामधलं सगळं काढावं आणि 31 डिसेंबर 2026 पूर्वी ह्या शेतशिवारामध्ये आम्हाला पाणी असलं पाहिजे। या उद्देशानं ही संघर्ष यात्रा निघालेली आहे आणि आम्ही आत्मक्लेश करत आहोत, जनजागृती करत आहोत। इथल्या जो पिछलेला आहे, जो थकलेला आहे, जो चेहरा काळवंडलेला आहे, या माणसाला पुन्हा त्याच्यामध्ये ऊर्जा भरून आपण पाणी आणूया। ज्याला जे योगदान देता येईल, त्या कोणाला 4 पावलं चालता येईल ते चाला, कोणाला 2 भाकरी या लोकांसाठी आणून देता येतील तरी द्या, कोणाला पाणी देता आलं तरी द्या, अशा हिशोबाने। तर जर पाणी संघर्ष यात्रा नाही पाणी मंजूर झालं तर संघर्ष यात्रा सुरू राहणार नाही। त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे, पण आम्ही ठरवलं की पाणी 31 डिसेंबरला आमच्या शिवारामध्ये घेणार आहे। अल्टिमेटम राहतील, आम्ही माळशिरस ते मुंबई चालत जाऊ, जे जे करावं लागेल ते करू। विधानसभेमध्ये, मंत्रालयामध्ये जे म्हणून या तालुक्यासाठी करावं लागेल ते करू, पण आम्ही पाणी आणल्याशिवाय राहणार नाही। 31 तारखेला आम्हाला पाणी पाहिजे। आम्ही 1 दिवसही उशिरा पाणी घेणार नाही, आम्हाला त्या दिवसाच्या आतमध्ये पाणी पाहिजे। आता शिंगोर्णी ते शिंगणापूरपर्यंत पदयात्रा चालू केलेली आहे, तुमची जी साखळी यात्रा आहे ती कधीपासून सुरू होणार? ती साखळी यात्रा या टप्प्यानंतर आम्ही ठरवू। या माणसाचा जो आत्मविश्वास गेलेला आहे, पाणी कधीच येणार नाही ही लोकांची 50% भावना झालेली आहे। म्हणून ह्या लोकांना त्यांच्यामध्ये विश्वास भरणं, त्यांच्यापर्यंत बांधावरती जाणं आणि त्यानंतर आमचा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि अनेक टप्पे असे गोपनीय आहेत की त्या सरकारला नक्की आम्हाला पाणी द्यावं लागेल इतक्या ताकदीचे, तीव्रतेचे आहेत। क्षेत्र किती आहे साधारणपणे आमच्या इथलं हे जे क्षेत्र आहे याला 3 TMC पाणी आहे, 22 गावं आहेत, 55,000 इथली लोकसंख्या आहे आणि साधारणपणे 2.25 लाखाच्या आसपास एकर, म्हणजे साधारण 80,000 हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।